अरे देवा, आता काय झालं? बाप रे, कंटाळले मी. काय म्हणतो हा ड्युटा तुमचा? सॉरी सॉरी नाही बोलणार. तुमचा लाडका चिरंजीव काय बोलतोय? तुम्ही मला सांगताय तोंडवरती करून? माल आहे बुवा. हो, तुम्हीच तर म्हणायचेत ना की त्याला एक चांगली नोकरी करून दे, त्याला चांगला पगार येऊन दे आणि मग. हां हां, नाही, लग्नाच्या भानगडीत मी नाही पडणार. त्याचं त्याला काय करायचं ते करून दे, मला काही झेपणार नाही हे सगळं. पण हे बघ रोहन, ऐक माझं. मी तुला काय सांगते ते नीट कान देऊन ऐक. हे बघ, हे आजकालचे जे कलाकार म्हणतात ना, सगळ्या बाबतीतले म्हणा, त्यांची काय ट्रॅजेडी होते हे मी तुला वेगळं सांगायला नको. हं? त्याच्यामुळे आपला एक वेगळा बाजूला एक बॅकअप पाहिजे. तो बॅकअप आपल्या नोकरीमुळेच जमा होतो. कळलं? आता माझंच बघ ना. हं? मी नोकरी करत होती, त्याच्यामुळे आपलं घर चाललेलं आहे है ना. तुझ्या बाबांची मध्ये नोकरी गेली, काय झालं असतं मग आपलं? हां, आता ते चांगला बिझनेस करत आहेत, त्याच्यामुळे मी सोडली नोकरी. पण हे माझं बॅकअप होतं म्हणून शक्य झालं. तुला नको काय समजायला? आणि तू कर, मी कुठे नाही बोलते, मला खूप आवडतं. तू खूप सुंदर गातोस, खूप छान करतोस. पण असं कितीतरी पडलेत रे. आजकाल तू बघतोस ना ते यूट्यूबला, ते हां ना, ते रस्त्यावरचे भिकारी काय, ते मजूर काय, सगळेच गात असतात आणि काय त्यांचं कौतुक होत असतं रे. हो ना. पण हे बघ, तू ना एक छानशी नोकरी पकड. एवढा इंजिनियर झालायस आणि मिळेल चांगली नोकरी, प्रयत्न करायला काय हरकत आहे? ऐकशील ना? तुम्ही सांगा आता त्याला. हां हां बेटा, ऐक, कळलं का? तुझ्या चांगल्यासाठी आहे, तुझ्या भल्यासाठी आहे. नंतर कोण तुला मुलगी देणार नाही. काय 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 म्हणालास? तू पटवली असेल रे, पण ती तुझ्याबरोबर संसार करेल की नाही याची गॅरंटी काय नंतर? त्याच्यामुळे पैसा हेच सर्वस्व आहे. कळलं?